शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र येणार. पुण्यामध्ये वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआयच्या संदर्भातल्या बैठकीमध्ये सहभागी होणार. 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी आज नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा होणार. कुंभमेळ्याच्या तारखाही आजच जाहीर होणार. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी एनआयएकडून 8 राज्यांमध्ये 15 ठिकाणी छापेमारी. पीआयओशी संबंधित संशयितांवरती छापे. महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांचा समावेश. पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा. पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये 80% चीनी उपकरणं. सिंगापूरमधल्या शांग्री-ला संवादामध्ये सीडीएस अनिल चौहान यांची माहिती. देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ. देशामध्ये सध्या 3,395 ऍक्टिव्ह रुग्ण. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके. पती अजीम शेख आणि त्याच्या 2 बहिणींवरती गुन्हा दाखल. पुण्यामध्ये मद्यधुंद कार चालकानं 12 जणांना उडवलं. जखमींपैकी बहुतांश एमपीएससीचे विद्यार्थी. आरोपी चालकाचा साथीदार राहुल गोसावी आणि कार मालक दिगंबर शिंदेला सुद्धा अटक. भंडारा जिल्ह्यामध्ये शनिवार ठरला घातवार. 2 अपघातांमध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू. भंडारा शहर आणि साकोलीमध्ये भीषण अपघात. बीएमडब्ल्यू कारमधून दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या 4 दरोडेखोरांना अटक. भिवंडीच्या शांतीनगर परिसरामधली घटना. 2 पिस्तूल आणि 2 गावठी कट्टे सुद्धा हस्तगत. ईशान्य भारतामधील 5 राज्यांमध्ये पूर परिस्थिती. आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू. सिक्कीममध्ये 1,500 पर्यटक अडकले. आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये घट. 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त. रेस्टॉरंट, हॉटेल आणि ढाबे चालकांना काहीसा दिलासा. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या 5 जून पासून खुला होणार. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा होणार सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पणाचा मुहूर्त. दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन झाली 95 वर्षांची. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा ट्रेनमध्ये जंगी सेलिब्रेशन. पुणे रेल्वे स्थानकावरती केक कापून वाढदिवस साजरा. आयपीएलचा आज दुसरा क्वालिफायर सामना. मुंबई आणि पंजाबमध्ये थेट लढत. विजयी संघ फायनलमध्ये बंगळुरू सोबत भिडणार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.